नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानेश्वर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण शिकत आहोत इयत्ता 10वीचा इतिहास, त्यातील प्रकरण नंबर 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा। हा पाठ मुख्यतः 2 भागांमध्ये विभागला आहे। एक भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि 2 भारतीय इतिहास लेख विविध तात्विक प्रणाली। या व्हिडिओमध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल पाहणार आहोत। भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल। आता भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल मुख्यतः 3 काळांमध्ये विभागली आहे। एक प्राचीन काळातील इतिहास लेखन, 2 मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन आणि 3 आधुनिक काळातील इतिहास लेखन व ब्रिटिश इतिहास काळ। त्यातील पहिलं प्राचीन काळातील इतिहास लेखन। मग प्राचीन काळामध्ये जो इतिहास आहे, पूर्वजांचे पराक्रम, दैवते यांच्या ज्या आठवणी आहेत त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक परंपरेने जपल्या जात असत। हडप्पा संस्कृतीचा शोध लागल्यानंतर आपला प्राचीन काळातील भारताचा इतिहास 5000 वर्षापर्यंत मागे जाऊ शकतो हे समजले। परंतु त्या काळात जे लेख लिहिलेले आहेत त्यावरील लिपी वाचण्यात अजूनही आपल्या भारतीय इतिहासकारांना यश आलेले नाही। भारतातील सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य ही इसवी सनाच्या पूर्व 300 वर्षापूर्वी म्हणजेच सम्राट अशोकाच्या काळातील नाणी, मूर्ती, ताम्रपट व शिल्प इत्यादींच्या स्वरूपात आहेत। मौर्य सम्राट अशोक याच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून भारतीय लेखन कलेची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते। येथे पहा आपल्याला एक ताम्रपट दिला आहे, सोहगोडा ताम्रपट। हा ताम्रपट मौर्यकालीन असावा असे मानले जाते। उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सोहगोडा येथे हा ताम्रपट सापडला। या ताम्रपटामध्ये लेखाच्या सुरुवातीला काही वृक्ष, धान्याची कोठारे व पर्वत यांची चित्रे कोरलेली आहेत। त्या काळी आलेली दुष्काळाची परिस्थिती व धान्य कसे वापरावे या संदर्भात माहिती या ताम्रपटावर दिलेली असावी असे इतिहासकारांचे मत आहे। त्यानंतर प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने कोणत्या प्रकारात आपल्याला आढळतात ती पहा। एक रामायण व महाभारत यांसारखे महाकाव्य, 2 जैन व बौद्ध धर्मग्रंथ, 3 पुराणे व अन्य धर्मग्रंथ आणि 4 परकीय प्रवासांचे प्रवास वर्णन। यातून आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो। आता या प्राचीन लिखित साधनातून मिळणारी माहिती विशिष्ट काळातील राजांची वंशावळ समजते, राजकीय घडामोडी व शासनव्यवस्था समजते, त्या राजाच्या काळातील सामाजिक रचना, हवामान, नैसर्गिक संकटे इत्यादींची माहिती मिळते। परत त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक जीवन आपल्याला समजते। इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्टाने अर्थचरित्र हा संस्कृत ग्रंथ लिहिला। त्याच्या या ग्रंथातून आपल्याला त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक जीवनाचे वास्तववादी चित्रण पाहायला मिळते। अशा प्रकारे आपण प्राचीन भारतातील इतिहास लेखनाची परंपरा पाहिली। आता यापुढे आपण पाहणार आहोत मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन। इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्लन याने राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावर ग्रंथ लिहिला। इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याचे आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो। त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ रचला असा उल्लेख कल्लनने केला आहे। मुस्लिम इतिहासकार। मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनावर मुस्लिम इतिहासकारांचा प्रभाव असलेला दिसून येतो। त्यामध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार मानला जातो। त्याने तारीख-ई-फिरोजशाही या त्याच्या ग्रंथात इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे। त्याच्या मते
इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांच्या आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. बर्नीच्या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. त्यानंतर बाबर याने तुझुक-ई-बाबरी हा ग्रंथ लिहिला. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुझुक-ई-बाबरीमध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णने आहेत. त्याच्या बरोबरीने त्याने प्रवास केलेल्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी यांची बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर अबुल फजल याने अकबरनामा लिहिला. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेला अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेल्या संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होते असे मानले जाते. त्यानंतर पुढे बघा, मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. मध्ययुगीन भारतामधील मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनावर अरबी व पारसी या भाषांचा प्रभाव होता. मुघल राजकर्त्यांची स्तुती व त्यांच्याशी असलेली निष्ठा या इतिहास लेखनातून व्यक्त होते. समर्पक पद्य, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव त्यांच्या लेखनात दिसून आला. त्यानंतर पहा बखर. बखर हा एक ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. बखर या शब्दाचा अर्थ असा होतो की हकीकत, बातमी, इतिहास, कथानक किंवा चरित्र. खबर या पारसी शब्दापासून तो बनला असावा. बकरीमध्ये अनेक शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्र यांविषयी लेखन आपल्याला वाचायला मिळते. बखरींचे विषय. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बकरी उपलब्ध आहेत. त्यातील एक महत्त्वाची सभासद बखर. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिली. या बकरीतून आपल्याला छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीचे वर्णन समजते. त्यानंतर आहे भाऊसाहेबांची बखर. पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन आपल्याला या बकरीतून वाचायला मिळते. तसेच पानिपतची बखर ही सुद्धा एक स्वतंत्र पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन करणारी बखर आहे. त्यानंतर बघा होळकरांची कैफियत. यामध्ये आपल्याला होळकर घराण्याचा पराक्रम आणि त्यांच्या घराण्याचे वर्णन समजते. आता या बकरींचे प्रकार कोणकोणते असतात तर चरित्रात्मक असते, वंशानुचरित्रात्मक असते, प्रसंग वर्णनात्मक असते, पंथीय असते, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे बकरींचे प्रकार असतात. अशा प्रकारे मुस्लिम इतिहासकारांनी लिहिलेले ग्रंथ आणि बकरी यातून आपल्याला मध्ययुगीन भारताचा इतिहास समजतो. आता यापुढे पाहणार आहोत आपण आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. 19व्या शतकात ब्रिटिश राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला सुरुवात झाली होती. अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केलेले आहे. त्यावर वसाहतवादी धोरणांचा प्रभाव असल्याचे जाणवते. भारतीय संस्कृतीविषयक पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन त्यांच्या लेखनातून दिसून आला. पुढे पहा भारतीय इतिहास लेखन करणारे ब्रिटिश अधिकारी. त्यामध्ये अलेक्झांडर कॅनिंघम, जॉन मार्शल, जेम्स मिल, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, जेम्स ग्रँडब, कर्नल टॉड आणि विल्यम विल्सन हंटर यांचा समावेश होता. आता यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पुढे घेणार आहोत. अलेक्झांडर कॅनिंघम यांचा जन्म 23 जानेवारी 1814 रोजी झाला व मृत्यू
28 नोव्हेंबर 1893 साली झाला. 1886 साली स्थापन झालेल्या भारतीय पुरातत्व संरक्षण या शासकीय खात्याचे ते पहिले सरसंचालक होते. त्यांनी अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले आणि बौद्ध ग्रंथांमधील उल्लेख असलेल्या ठिकाणांचे उत्खनन आणि संशोधनपर लेखन केले. पुढे पहा, जॉन मार्शल. जन्म 19 मार्च 1876. जॉन मार्शल हे 1902 ते 1931 या कालावधीत भारतातील पुरातत्वविद्या सर्वेक्षण खात्याचे संचालक होते. त्यांच्या काळात हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. तसेच भारतीय संस्कृती ही 5000 वर्षापूर्वीची आहे हे या संशोधनाने सिद्ध झाले. त्यानंतर आपण पाहणार आहोत जेम्स मिल. आता जेम्स मिल या ब्रिटिश इतिहासकाराने द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला. त्याच्या लेखनकलेमध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आढळतो. तसेच भारतातील संस्कृतीविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनही त्याच्या लेखनातून आपल्याला जाणवतो. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टन हे 1819 ते 1827 या काळात मुंबईचे गव्हर्नर होते. ते कर्तबगार प्रशासक, मुत्सद्दी आणि इतिहासकार होते. त्यांनी कायद्याचे स्थानिक प्रशासन लोकप्रिय करण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यांनी ब्रिटिशांचे प्रतिनिधी म्हणून नागपूरकर, भोसले, दुसरे बाजीराव पेशवे अशा अनेकांच्या दरबारी काम केले. त्यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ 1841 मध्ये लिहिला. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी अनेक सुधारणा केल्या. त्यानंतर पुढे पहा, जेम्स ग्रँड डफ. जेम्स ग्रँड डफ याचा जन्म 8 जुलै 1789 रोजी झाला. दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करण्यात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनसह ग्रँड डफ याचाही सहभाग होता. सातारच्या राजाची घडी नीट बसवण्यासाठी रेसिडेंट म्हणून डफ याला पाठवण्यात आले होते. त्याने अ हिस्ट्री ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती त्याच्या या ग्रंथातून दिसून येते. जेम्स ग्रँड डफ याच्या इतिहास लेखनाची मर्यादा पुढे विका राजवाडे व जनार्दन कीर्तने यांनी 19व्या शतकात दाखवून दिली. त्यानंतर कर्नल टॉड. कर्नल टॉड याने राजस्थानच्या इतिहासावर ग्रंथ लिहिला. त्याच्याही लेखनात भारतीयांना कमी लेखण्याची प्रवृत्ती आढळून येते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानाचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्याच्या इतिहास लेखनात निपक्षपाती वृत्ती दिसून येते. अशा प्रकारे जो आधुनिक भारताचा इतिहास आहे तो आपल्याला काही इंग्रज इतिहासकार त्यांच्या लिखाणातून वाचायला मिळतो. अशा प्रकारे इथे आपला भाग 1 संपलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेले घंटीचे बटन दाबा जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वात आधी.